आज आपण करणार आहोत पावभाजी। पावभाजीला लागणारे साहित्य: टोमॅटोची प्युरी, आलं लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट, कोथिंबीर, वाटाणे उकडून घेतलेले, बटाटे उकडून घेतलेले। आता बटाटे स्मॅश करून घेतले तिथे। आता कढईत तेल तापायला ठेवू, त्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकून ती चांगली परतून घेऊ। कांद्याची पेस्ट चांगली परतली आहे, त्यामध्ये आले लसूण पेस्ट पण परतून घेतली आपण। चांगलं परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची, ती पण चांगली व्यवस्थित परतून घ्यायची कांद्यामध्ये। सगळं एकत्र करून नीट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपण मसाले टाकू: हळद, धना पावडर, लाल तिखट आणि पावभाजी मसाला। सगळ्यात पहिले हळद टाकायची आहे, नंतर लाल तिखट, नंतर धना पावडर टाकू, त्याच्यानंतर पावभाजी मसाला। तर मसाले आपण एकत्र करून चांगले परतवून घ्यायचे आणि झाकण ठेवून थोडा वेळ हे करून घ्यायचे। त्यामध्ये मीठ टाकायचं आणि 5 मिनिटं आपण त्यावर झाकण ठेवू। तर झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघणार आहोत, त्याला छान तेल सुटलंय। आता त्यामध्ये आपण स्मॅश केलेले बटाटे टाकणार आहोत। हे व्यवस्थित सगळं असं एकत्र करायचं आहे। आता त्यामध्ये आपण उकडवून घेतलेले वाटाणे टाकले, ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपण यामध्ये बटर टाकू। सगळ्यात नंतर शेवटी कोथिंबीर टाकून आपली पावभाजी रेडी।